उबवणारा अंड जर बाहेरील बल वापरून फोडण्याचा प्रयत्न केला तर आतील जीव नष्ट होतो. पण तेच अंड आतून बल वापरून उघडण्याचा प्रयत्न केला तर नवीन आयुष्याला सुरुवात होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, महान बाबींची सुरुवात नेहमीच सर्वप्रथम आतून होते. तर सांगण्याचा एकच उद्देश आहे की आधी आतील गोष्टींवरती काम करा. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये ह्याच गोष्टीवरती चर्चा करणार आहे. आपल्या मेंदूच्या मर्यादा आणि अमर्यादा काय आहेत, किंवा काही मुलं मर्यादित का राहतात आणि काही मुलं अमर्यादित का असतात, या विषयावरती आज मी चर्चा करणार आहे. तर सर्वप्रथम अमर्याद आणि मर्याद काय या गोष्टींविषयी आपण जाणून घेऊयात. अमर्याद म्हणजे कोणालाही न घाबरणारा, टाकल तिथं उभा राहणारा. मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, लात मारीन तिथं पाणी काढीन. भाई ह्याला म्हणतात अमर्याद. ओके. आणि मर्यादित म्हणजे मी कसं करू, मला काही येत नाही, मी तर ढ आहे, मी हे केलं तर कोण ओरडल, ह्याला काय म्हणतात, मर्यादित म्हणतात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, दोन मित्रांची, ए आणि बी ची. ए पण 5वीत आहे आणि बी पण 5वीत आहे. पण एच ध्येय आधीच ठरलेलं आहे. 5वीत असतानाच एच ध्येय ठरलंय की मला डॉक्टर व्हायचंय, आणि बीच ध्येयच ठरलेलं नाही. 5वीतून दोघे 6वीत गेले, 6वीतून 7वीत गेले. एच ध्येय तेच आहे, बीच ध्येय ठरलंच नाही. 7वीतून 10वीत गेले, एच ध्येय तेच आहे, बीच ध्येयच ठरलेलं नाही. 10वीचे निकाल लागले, ए ला पडले 95%, बी ला पडले 55%. असं का झालं? आई वडील विचारात पडले, पाहुणेरावळे विचारात पडले. पाहुणेरावळे विचारात पडण्याच्या पेक्षा खुश झाले, त्यांच्या पोराला 55%, खूप कमी टक्के पडले, बोलायला मोकळे झाले. पण ह्याच्या मागे कोणी विचार केलाय का असं का झालं? तर मी सुरुवातीला एक गोष्ट बोललेलो की एच ध्येय 5वीत ठरलंय आणि बीचं ध्येय ठरलं नाही. मला एक सांगा, ज्या माणसाचं ध्येयच ठरलं नाही, म्हणजे घरातून निघलाय कुठं जायचंच माहित नाही, तो त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचल का? कधीच पोहोचणार नाही. पण ज्याचं ध्येय ठरलंय, ज्याला माहितीये घरातून मला कुठं जायचं, भाई तू काही करू शकतो, त्यालाच अमर्याद म्हणतात. आणि ज्याचं काय ठरलं नसतं, जो सतत कन्फ्युज असतो, त्याला मर्यादित म्हणतात. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मुलं अशी का होतात, त्याच्या मागचं रिझन सांगतो, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला शिक्षणाची अजिबात आवड नव्हती. गणित आणि इंग्लिश या गोष्टीचा जर माझा 36 आकडा होता. आम्ही आपल्या शाळेत जायचो, सगळी मुले जातात म्हणून, कधी कधी बुडवायचं, कधी कधी मधल्या वर्गातून पळून यायचो. आम्हाला गणित येत नाही, इंग्लिश येत नाही म्हणून शिक्षक लोक खूप मारायचे. पण मला एक तुम्हाला भावनिक प्रश्न विचारावा असं वाटतो सर्व शिक्षक लोकांना, तुम्ही कधी आम्हाला विचारलं का तुला गणित का येत नाही, किंवा तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? तर प्रॉब्लेम हाच आहे की आम्हाला गणिताची आवडच नव्हती. आता आवड नव्हती हा शिक्षकांचा दोष आहे का? नाही, तो त्यांचा दोष नाही. पण दोष हा आहे की तुम्ही त्या मुलांना आवड लावली नाही. जर त्यांना आवडच नाही तर त्याला गणित येईल कसं, त्याला मारून फायदा काय? जर तुम्ही भर वर्गात एखाद्या मुलाला क्वेश्चन विचारला, एखादा प्रश्न विचारला, तर त्याला येत असून पण सांगता येत नाही का?
तर भीती. काय होईल तर शिक्षक नाही जमलं तर मारतील. सर्वप्रथम एक गोष्ट पालकांना एक मला सांगायची आहे, किंवा काही लोक अजून पण यशासाठी स्ट्रगल करतात की त्यांना सक्सेस भेटलेलं नाही. त्यांना एक मला सांगायची गोष्ट एकच आहे की जर तुम्हाला धंदा असो, नोकरी असो, शाळेतलं शिक्षण असो, जर तुम्हाला ह्यूज सक्सेस मिळवायचे तर सर्वप्रथम तुम्हाला त्या गोष्टीची आवड लागावी लागेल. जर तुम्हाला त्या गोष्टीची आवडच नसेल तर तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाही. कित्येक लोक असे आहेत की धंदा मला चालू करायचा आहे, अरे पण काय, पाणीपुरीच्या कोण पुढे जायना, वडापावच्या कोण पुढे जायना, चहाच्या टपरीच्या कोण पुढे जायना. तर तुम्ही सुरुवातीला एक पाऊल टाका. जसं की माझं उदाहरण होतं, जर मी शाळेत असताना जर मला कोणी सांगितलं असतं की गणित हे असं आहे, हे अशा पद्धतीने सोडव, गोड बोलून सांगितलं असतं, तर मला आज गणिताची आवड लागली असती. मी चांगल्या पद्धतीने गणितात हुशार झालो असतो. नंतर जे मी एफर्ट्स केले ते एफर्ट्स मला करायची गरज पडली नसती. मुलांना हाणून मारून, जसं मी सुरुवातीला अंड्याचं उदाहरण दिलंय की बाहेरून फोडण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही त्यांचे आतील आत्मविश्वास नष्ट करत आहात. त्यांना स्वतःला उघडू द्या, स्वतःला आवड लागू द्या. तर ह्या गोष्टी खूप आयुष्यात मॅटर करतात. मुलांना अजिबात दोष देऊ नका. जर तुम्ही मुलांना आवडच लावली नाही विषयांची, कुठलाही विषय असो, गणित असो, इंग्लिश असो, भूमिती असो, कुठलाही विषय असो, किंवा जर तुम्ही एखाद्या क्षेत्राची आवडच नाही लावून घेतली तर तुम्ही सक्सेस कसं होणार? जर तुम्हाला कुठं जायचंय हे माहीतच नसेल तर तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचाल? सर्वप्रथम ध्येय ठरवा. तुम्हाला एक उदाहरण देतो सिंहाचं. सिंह कितीतरी दिवस, म्हणजे एकदा जेवला तर तो कितीतरी दिवस तोपर्यंत शांतपणे आपलं झोपत असतो, निवांत आयुष्य जगत असतो. पण ज्या दिवशी तो ठरवतो की मला आता भूक लागली, मला काहीतरी पाहिजे, त्या दिवशी तो शिकार केल्याशिवाय परत माघारीच येत नाही. तसं बना, आपलं ध्येय ठरवा आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत झगडत राहा. आणि हे करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे तर तुमच्या मेंदूच्या शक्ती, सुपर पॉवर्स तुम्हाला जाणून घेणे गरजेचं आहे. ब्रेन मसल्स काय असतात? प्रत्येक जण आपल्याला सांगतो की 21 दिवस हॅबिट का लावायची. सायकोलॉजी असं लिहिलं की 21 दिवस तुम्ही एखादं काम केलं तर तुम्ही दिसतच करा. अरे पण ते काम करणं आणि एकाग्रतेने करणं ह्यामध्ये फरक असतो. 21 दिवस पूर्ण झालं पण तुम्ही त्या कामामध्ये एकाग्रताच लावली नाही तर तुम्हाला सवय कशी लागणार? तुमची ब्रेन मसल कशी स्ट्रॉंग होईल? जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जसं हृदयाचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून आपण चांगला आहार घेतो, व्यायाम करतो, तसं ब्रेनचं स्वास्थ्य चांगलं राहावं, ब्रेनच्या मसल चांगल्या बिल्ड व्हाव्यात म्हणून आपण काय करतो? आपण आहार घेतो का आपण ती गोष्ट सतत करत राहतो किंवा एकाग्रचित्ताने करतो? तर ह्या गोष्टी आपण ठरवल्या पाहिजेत. 80% लोकांना माहितच नाही की ब्रेनची मसल कशी स्ट्रॉंग करायची. तर ही जी मी सिरीज चालू केली आहे ती ह्यासाठीच केलेली आहे. तर ह्या सिरीज मधला हा पहिला व्हिडिओ होता. मी तुम्हाला अजून पुढे पुढे ब्रेनची मसल्स किंवा ब्रेनची पॉवर कशी वाढवायची, एकाग्र कसं व्हायचं, गोल कसं चूज करायचं, ह्या गोष्टींविषयी मी व्हिडिओ बनवणार आहे. तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत किंवा तुमच्या नातेवाईकांपर्यंत किंवा ज्याला गरज आहे ह्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, लाईक करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा. भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये. धन्यवाद.